शिवसेनेचे हातकणंगल्याचे उमेदवार धैर्यशील मानेंची उमेदवारी वाचण्याची शक्यता आहे। हेमंत पाटील आणि धैर्यशील मानेंची उमेदवारी बदलण्याची मागणी भाजपने केली होती। मात्र सुरुवातीला राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देईल अशी शक्यता होती। मात्र उद्धव ठाकरेंनी याच मतदारसंघामध्ये सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळे ही लढत आता तिहेरी होईल आणि याचमुळे धैर्यशील माने निवडून येण्याची शक्यता असल्याने त्यांनाच उमेदवार म्हणून कायम ठेवलं जाऊ शकतं। अजूनही हातकणंगलेमधला उमेदवार जो आहे तो अधिकृतरित्या जाहीर झालेला नसला तरी आता धैर्यशील मानेंची उमेदवारी ही कायम राहू शकते तशी सध्याची शक्यता आहे। याचं कारण आता बदललेली गणित तिहेरी लढत इकडे होणार आहे। याचं कारण आता राजू शेट्टी त्यासोबतच मवियाचा उमेदवार आणि धैर्यशील माने हे महायुतीचे उमेदवार असू शकतात आणि या तिहेरी लढतीचा फायदा धैर्यशील मानेंना मतांच्या समीकरणामध्ये होऊ शकतो आणि याचमुळे आता हा निर्णय होऊ शकतो। अधिक या निर्णयाबद्दल अधिक आपल्याला माहिती देतात अक्षय भाटकर। अक्षय, कधीपर्यंत निर्णय होईल आणि आता जवळपास शिक्कामोर्तब होत आहे का धैर्यशील मानेच उमेदवार असतील? अशी शक्यता सांगितली जाते आणि आपल्या सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे, कारण की जी नावं सुरुवातीला होती ज्यांच्याबद्दल भाजपला साशंकता होती आणि त्यामध्ये धैर्यशील माने यांचं नाव देखील सांगितलं जात होतं आणि त्यामुळे हातकणंगलेचा उमेदवार बदलणार का जाहीर केल्याच्या नंतर अशी देखील चर्चा रंगलेली होती। मात्र आता जी माहिती मिळते गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी झालेल्या त्यामध्ये सगळ्यात मोठा बदल हा झालेला आहे की राजू शेट्टी हे जे तिकडचे सगळ्यात स्ट्रॉंग उमेदवार मानले जातात त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही अशी शक्यता होती। महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांनी पाठिंबा मागितला होता, मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेनेने सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर झाली त्याचवेळी या लोकसभा मतदारसंघातली समीकरणं बदलली। सध्या जी लढत होती, आधीची लढत होती ती राजू शेट्टी यांच्या विरोधात धैर्यशील माने अशी लढत होती, मात्र आता जी लढत होणार आहे ती तिहेरी लढत होणार आहे। त्यामध्ये सत्यजित आबा पाटील विरोधात राजू शेट्टी विरोधात धैर्यशील माने अशी लढत होणार आहे। त्याच्यामुळे या लढतीमध्ये जे मतांचं विभाजन होईल किंवा जो काही सर्वे केला गेला होता त्याच्यामध्ये धैर्यशील माने हे यामध्ये सरस ठरू शकतात अशी शक्यता आहे आणि त्याच्यामुळे धैर्यशील माने यांचं नाव हे जे आहे ते आता पुढे घेतलं जाईल आणि त्यांची उमेदवारी जी आहे ती जवळपास निश्चित मानली जाते। ज्या थोड्याच दिवसांमध्ये त्यांचा फॉर्म देखील भरला जाईल, मात्र आधी जी शक्यता होती त्यांचं नाव बाजूला करण्याची ती मात्र आता राहिली नाही आहे। त्यामुळे एक चांगली बातमी ही शिवसेनेसाठी मानली जाते आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी ही आता जी शक्यता सांगितली जात होती की त्यांची उमेदवारी बारगळली जाणार मात्र ती आता कायम राहण्याची शक्यता आहे। अश्विन, धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।